सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो, हा घोळ वगैरे नाहीये. अ, एक गोष्ट निदर्शनास अशी आलेली आहे, की नालासोपारा मतदारसंघामध्ये एक महिला आहे. त्यांना आपलं नाव मतदार यादीत नोंदवायचं होतं. तर त्यांना असं वाटलं, की मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवलं की लगेच कार्ड आपल्याला मिळेल, मतदान कार्ड मिळेल आणि त्यांनी ते नाव नोंदवलं, पण मतदान कार्ड लगेच मिळत नाही हे त्यांच्या लक्षात नाही आलं. त्यामुळे गैरसमजून त्यांनी परत जो आपला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरला आणि असा त्यांनी 6 वेळा फॉर्म भरला. कार्ड येत नाही ह्यासाठी गैरसमजून आणि अशा पद्धतीने त्यांचं नाव जे आहे ते 6 वेळा नोंदवलं गेलेलं आहे. आता ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या ह्याची पडताळणी केलेली आहे आणि विहित पद्धतीने फॉर्म 7 जो असतो नाव वगळण्याचा, तो त्यांच्याकडून भरून घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई आम्ही करत आहोत. त्यांचं नाव बाकीची जी नावं आहेत 5 ती नावं रद्द करण्याची किंवा वगळण्याची जी कारवाई आहे, ती कारवाई संबंधित जे मतदार नोंदणी अधिकारी आहेत ते करत आहेत. नाही, असं काही निदर्शनास आलेलं नाहीये आणि साधारणपणे प्रत्येकच मतदारसंघामध्ये किंवा इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये जेव्हा मतदानाची प्रोसेस चाललेली असते, त्यावेळेला ही दक्षता घेण्याच्या सगळ्यांना सूचना दिलेल्या असतात, की एकासारख्याच नावाच्या ज्या व्यक्ती असतील किंवा काय असेल, तर त्यांचं मतदान जे आहे ते मतदान काळजीपूर्वक करून घ्यावं. त्यामुळे असं मतदान दुबार झाल्याचं किंवा असं काहीच निदर्शनास आलेलं नाही. जर लोकसभा मतदारसंघामध्ये आणखी असे काही प्रकार आहेत का, काही तपासणी सुरू आहे का? नाही, तपासणी तर आमची निरंतर सुरू असते याच्यामध्ये. मग इलेक्शन कमिशन दरवर्षी एक प्रोग्राम जो आहे ते प्रोग्राम पण हे करून देत असतं आणि याशिवाय आमची तपासणी सुरू असते. पण आता हो निश्चितच आम्ही एक सूचना जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक कार्यालयाने एक सूचना संबंधित सर्वच मतदार नोंदणी अधिकारी यांना अशी केलेली आहे, की त्यांच्याकडच्या ज्या मतदार याद्या ज्या आहेत त्या संबंधित BLO मार्फत पुन्हा एकदा पुनश्च खाते करून घ्या आणि असे काही समजा चुकून कोणी दुबार किंवा असे काही फॉर्म भरले असतील, नावं नोंदवली असतील, तर ती नावं रद्द करण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस करून घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.